कृषी सेवारत्न डॉक्टर तुकाराम मोटे, विभागीय कृषी सहसंचालक छत्रपती संभाजीनगर यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा आज पार पाडण्यात आला। या कार्यक्रमाला आपण बघतो आहे अनेक मान्यवर उपस्थित होते। कृषी विकास अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, विभागीय कृषी सहसंचालक अशा विविध पदांवर त्यांनी काम केलेले आहे। नक्कीच शेती व शेतकऱ्यांसाठी त्यांनी अनेक न्याय मिळवून देण्यासाठी कर्तव्य पार पाडल्याचे आपल्याला बघायला मिळते। त्यांच्या या कार्याचा गौरव सोहळा अनेक कृषी अधिकाऱ्यांनी आपल्या सेवापूर्तीतून त्यांच्या वक्तव्यातून बघायला मिळाला। आपण बघतो आहे ही जी गर्दी अलोट अशी त्यांच्या सेवानिवृत्तीसाठी होती। नेमकं काय झालंय, कशा पद्धतीचा कार्यक्रम पार पडलाय आपण बघूया। माझा एक अभिमान माणसामध्ये येत असतो आणि त्यातून एका विषयासाठी म्हणा किंवा करिअरमध्ये एकारले पण येतं। परंतु सरांनी ज्यावेळेस उच्चारलं की हे पुस्तक माझ्याकडे आहे आणि मी ते वाचलेलं आहे, तर माझ्या लक्षात आलं की हे व्यक्तिमत्व बहुआयामी आहे। एकाच विषयाला वाहून जरी घेतलेलं असलं तरी त्याच्याकडे विविध विचारांचा ठेवा या व्यक्तिमत्वाकडे आहे। आणि एक आठवण म्हणजे अशी परिस्थिती होती, जोक नाही आहे ऍक्च्युअली, कारण ज्यावेळेस प्रचार प्रसिद्धी करायची होती आणि राज्यस्तरावरून जाहिरात द्यायची होती त्यावेळेस प्रधानमंत्री महोदयांचा फोटो चुकीच्या पद्धतीने आम्ही डिझाईन केला होता आणि मला समोरून फोन आला की उद्या तुम्हाला सस्पेंड करतोय। घेतले आणि मला असं वाटलं की आता आपलं सस्पेन्शन वाचतंय आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली ते सर्व डिझाईन आम्ही पुन्हा तयार केले आणि राज्यस्तरावरती मंत्रालयामध्ये सतत आम्ही बोलत राहिलो। त्यांनी ज्या सूचना दिल्या त्या पद्धतीने आम्ही ते काम केलं आणि सरांचा मोठेपणा असा होता की मला खूप फोन आले, ते माझ्यासाठी फार अवघड टास्क होऊन बसलो होतं, परंतु समोरच्या डिमांड तशा असायच्या आणि मला वाटायचं की सर आपले पालक आहेत आणि सरांची व्यवस्था देखील त्या पद्धतीने आपण करावी। परंतु सरांनी सबशेल ती नाकारली आणि मला म्हटले की तर वैद्यनाथ देवस्थानचं जे निवासस्थान आहे त्या ठिकाणी मी राहणार। म्हणजे जो जमिनीवरचा माणूस आहे तिथे सरांनी स्वीकारलं नाही आणि आमच्यासोबत मिळून मिसळून राहिले। आम्ही जेवढे लोक सरांच्या सोबत काम करायचो आजूबाजूला असायचो, कठीण प्रसंग होता, तो तणावाचा प्रसंग होता, सरांच्या फक्त तिथे असण्याने फार मोठा फरक पडला आणि लक्षात आलं की सर जरी एक प्रकारचा दरारा ठेवून असले, ज्ञानाचा दरारा असला, कामाचा दरारा जरी असला, तरी ज्या ठिकाणी त्यांची आवश्यकता आहे, ज्या ठिकाणी मार्गदर्शन करण्याची गरज आहे त्या ठिकाणी ते स्वतः इन्व्हॉल्व व्हायचे। जिल्ह्यामध्ये दौऱ्यामध्ये आले, परंतु आपण कधी मी आलोय आणि आपली सर्व टीम तिथे उपस्थित पाहिजे असं आताच कधी झालं नाही। त्यावरून देखील आपलं एक व्यक्तिमत्व आहे की जे आपल्याला काम करायचं तेवढं काम करणे, पदाचा बळीजाव न करणे, मी आहे म्हणजे सर्व वाचलेच पाहिजेत असं आताच न धरणे, हे एका ग्रामीण भागातून आलेले विचार बाळगणारे व्यक्तिमत्व असल्यामुळे आम्हाला निश्चितच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मार्गदर्शन कराल। आपली उणीव आपण बरेच जण म्हणतो की माणूस रिटायर झाला म्हणून डिपार्टमेंट थांबत नाही, परंतु ती उणीव भरून काढायला खरंच काही काळ जाऊ द्यावा लागतो आणि ते तसा आपण ठसा उमटवलेला आहे। बीड जिल्ह्याच्या कृषी विभागाच्या वतीने आपलं हार्दिक अभिनंदन करतो की आपण यशस्वीपणे हे विजयांत बोराडे, आमचे सिनियर सुनील जाधव साहेब, पोकळे साहेब, माननीय व्यंकटराव गायकवाड साहेब, माननीय रवींद्र गायकवाड सर, आमचे मार्गदर्शक मराठा सेवा संघाचे प्रदेश अध्यक्ष, कालच ज्यांचा कार्यक्रम झाला असे माननीय विजय भोगरे साहेब, मंचावर सर्व मान्यवर, आपण सर्व अधिकारी, ॲग्रिकॉस मित्र परिवार आणि शेतकरी मित्रांनो, खरं पाहिलं तर खूप असं वेगळं प्रत्येकाला वाटायला लागलं की आता डॉक्टर तुकाराम मोटे हे निवृत्त होत आहेत। आमच्या दृष्टीनं गेली अनेक वर्ष त्यांनी सामाजिक सेवेत स्वतःला वाहून घेतल्यामुळं आम्हाला वाटत नाही ते सेवानिवृत्त होणार आहेत, कारण ते पुन्हा वेगळ्या पद्धतीनं एक स्वतःचा आयाम निर्माण करून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या सेवेसाठी ते काम करणार आहेत। म्हणूनच राज्यातल्या काही विषयामध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं काम केलं त्याच्यामुळंच राज्य सरकारने त्यांना जो विशेष पुरस्कार दिला, कृषी सेवारत्न पुरस्कार, हा पुरस्कार 2013 पासून राज्य सरकारनं सुरू केला होता। तो पुरस्कार सर्व खात्यातल्या लोकांना पुरस्कार मिळत होते, पण महाराष्ट्रातल्या कृषी विभागामध्ये कुठलाही पुरस्कार दिला जात नव्हता। म्हणून राज्य सरकारमध्ये मी सातत्याने ॲग्रिकॉस परिवाराच्या वतीनं झटत होतं की कृषी विभागामध्ये सुद्धा चांगलं काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना पुरस्कार मिळावा आणि सन 2013 पासून डॉक्टर
आनंद झाला. म्हणून आजच्या दिनी मी सरांना विनंती केली की आम्हाला सुद्धा तुमच्या सोहळ्यामध्ये तुमचा सन्मान करण्याची आम्हाला संधी मिळाली. त्याचं दुसरं एक कारण होतं, मी त्यांना आज आम्ही आमच्या ॲग्रिकॉस परिवाराच्या त्यांचा थोडा सत्कार केला. सत्कारामध्ये एक छोटासा बॉक्स दिला साहेब, त्याच्यामध्ये काय म्हणजे मिठाई वगैरे कसलं काही नाहीये, कारण तुमचं नाव तुकाराम व्यक्तिमत्वांसमोर आणि अतिथी हॉलमध्ये या हॉलमध्ये असलेले प्रत्येक व्यक्ती हे कुठल्या ना कुठल्या अंगाने माझ्यापेक्षा थोडीशी तरी श्रेष्ठ आहे. कोण टेक्नोसेवी असेल, कुणी ज्ञानानं असेल, तर कुणी वयानं, कुणी मानानं मोठा असेल. आणि ह्या सगळ्या व्यक्तींसमोर मला आमच्या दोघांच्याबद्दल किंवा साहेबांबद्दल बोलणं म्हणजे थोडंसं दडपण होऊन स्वतःला अलिप्त ठेवणारे, अगदी भावनिक, सचोटीचा स्वभाव असणारे आणि रोकटोक तुका म्हणजे एखादा विचार खरा जो आहे इतरांसाठी फायद्याचा आहे, स्वतःसाठी फायद्याचा आहे असा हा विचार पण तो अगदी सहजरित्या संतुलितरित्या मांडणारे. कुठलाही प्रश्न असेल, परिस्थिती असेल किंवा एखादी समस्या सोडवायची असेल तर त्याचा खूप उहापोह न करता, त्याचं रडगाणं न करता, त्याच्यावर चर्चा वादविवाद वितंड काहीही न करता त्यातून योग्य आणि समाधानकारक मार्ग शोधण्याचं सामर्थ्य लाभलेले असे हे तुकारामजी मोठे साहेब. आज यांचा सेवापूर्ती काळ साधारण 1993 हे आपण सगळ्यांनी आता सांगितलं की त्यांचा जॉईनिंगचा पिरियड. त्यावेळेस हे सगळे मित्र लोकांच्या मध्ये मला एक असं सहज कल्पना माझ्या मनात येऊन गेली की त्या वर्षी हे असं असेल की यांची त्यावेळेस 60 लोकांची बॅच क्लास 1 ऑफिसर्स म्हणून निवडली गेली आणि त्या 60 लोकांच्या एकमेकांच्या जॉईनिंगचं सेलिब्रेशन, पोस्टिंगची चर्चा, हे असं सगळं त्यांचं त्यावेळेस ते उत्साहवर्धक वातावरण असणार. आणि हे जॉईनिंग म्हणजे MPSC थ्रू अथक परिश्रम करून त्यांनी मिळवलेलं हे खूप मोठं असं एक सुखद असं त्यांच्यासाठी ते एक यश होतं. त्याचसोबत येणाऱ्या जबाबदाऱ्यांची त्यांना भान होती, जाणीव होती आणि त्याचं थोडंसं दडपणही कदाचित त्यावेळेस त्या लोकांना असतच असणार असावं असं मला वाटतंय. आणि पण तरीही ते त्यांनी ते आव्हान स्वीकारलं आणि ते यशस्वीरित्या पार पाडण्याचं. जॉईनिंग म्हटलं की त्या दिवशी त्याच दिवशी आणि ओघानेच आणि अगदी सहज अगदी शाश्वत असा हा दिवस म्हणजे निवृत्तीचा सेवापूर्तीचा कार्यकाळ. या दिवशी हा दिवस म्हणजे आपल्यासाठी एक थोडासा हुरहुरीचा असतो, थोडासा हुरहुर वाटते किंवा म्हणजे 32-33 वर्षाचा काळ हा इतका पटकन संपला. पण माझं मन अजूनही तसंच ते 1995-96 मध्येच थोडंसं रेंगाळल्यासारखं. कारण काय 21 मे 1995 आमचं लग्न, एप्रिलमध्ये साखरपुडा झाला आणि 1995 मध्ये आमचं लग्न झालं. साक्षगंध ते लग्न सोहळा याच्यामध्ये जो एक महिना, 1.5 महिना किंवा एखादा 15-3 आठवड्याचा जो काही कालावधी असेल प्रत्येकाच्या आयुष्यातला, तो पण असं वेगळीच आनंदी हुरहुर आपल्यामध्ये निर्माण करणारा किंवा हुरहुर वाटणारा काळ असतो. त्यावेळेस असेच काही हसी मजाकचे प्रसंग घडतात. आता आम्ही सगळे रविभाऊ सोबतच राहायचो त्यावेळेस, म्हणजे स्पेशली रविभाऊ आणि आम्ही. दिशा देणारे माननीय विजयाण्णा बोराडे, ज्यांना आम्ही नोकरी लागल्यापासून ज्यांचं नाव ऐकत होतो पण ज्यांना पाहण्याचा योग फार आला नाही, असे महाराष्ट्र राज्याचे निवृत्त पाटबंधारे विभागाचे सचिव आदरणीय गायकवाड साहेब, आदरणीय रवींद्र गायकवाड साहेब, खासदार, माजी खासदार लातूर, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित माजी कृषी संचालक जाधव साहेब, व्यासपीठावर उपस्थित इतर सर्व मान्यवर. काय आहे, आपल्या संस्कृतीमध्ये जाणाराची स्तुती करावी लागते वगैरे साहेब. कुणी असो जाणाराची स्तुती करावी लागते, गायकवाड साहेब बरोबर आहे. तो कुणी असो, खट्या त्रास दिलेली नणंद ज्यावेळेस लग्न होऊन वाटे लावायचे असते त्यावेळेस ती भाऊजाई ढसा ढसा रडते. हा संस्कृतीचा भाग आहे, हा संस्कृतीचा भाग. आणि थोडंफार मनात कसं असतं तसंच शासकीय सेवानिवृत्तीच्या निवृत्ती समारंभामध्ये जरे साहेब स्तुती करायची असते. मनात काय असतं ते असतं. माझा तर साहेब फारच वाईट प्रसंग होता. मी फार प्रिय अधिकारी, इतकी स्तुती आजची कमी आहे.
माझ्या बायकोला 30 वर्षानंतर शोध लागला की हा हिरा मी ओळखू का, आणि तिच्या डोळ्यातून ढसा अश्रू तिथंच गळायला लागले. मोठे वहिनीने तर युट्यूबहून बरंच 15 दिवस तयारी करून आणून वाचन केलं, तिचा तर कंठच फुटला नाही. त्यावेळेस मी डिसिजन घेतलं की मी जिथं बंदी होईल तिथं जाईल, पण मी कुटुंबाचे काय अडचण होणार नाही. त्यामुळं मुलीपाशीच मुलं ठेवली आणि मी आठवड्याला कधी 15 दिवसाला येत राहिलो. आणि त्या मुलाला वाढवण्याची खरी जी जबाबदारी आहे माझ्यापेक्षा जास्त माझ्या पत्नीने माझी ती केलेली आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की आता आधुनिक काळात शाळा आहेत की हा डे तो डे, ही ट्युटोरियल ते ट्युटोरियल, ह्या पॅरेंट्स दे तो पॅरेंट दे. मग त्या मुलापेक्षा ते आईबापच त्याचे परेशान होतात, ते सगळे तिला करावं लागेल. आणि त्यामुळं सारखं ह्याचं केल्यामुळे मी श्रेय तर तिला देतोच, त्याच्यावर संस्कार करण्याचे श्रेय तर मी तर म्हणजे माझ्यापेक्षा तिला जास्त आहेत. आणि त्यामुळे माझी मुलं पण हुशार आहेत, त्यांच्या पण शिक्षणाला मला फारसा खर्च करावा लागला नाही, कारण ते मेरिटवर ते लागलेले आहे सगळं इंजिनिअरिंगला, मेरिटवर. आता मुलगी टाटा चांगल्या कंपनीमध्ये HR आहे, चांगला तिला पॅकेज पण आहे, आणि मुलाचा पण बीटेक तो आणखी आता 1 वर्षापूर्वी देत आहे. तर मला समाजामध्ये म्हणजे कौटुंबिक ह्याच्यामध्ये आहे ते माझ्या पत्नीचा म्हणजे तुकारामाचा जिजाबाईचा चांगला हे आहे. आणि दुसरी गोष्ट मी ट्रॅक म्हणजे समाज पुढे घेऊन काम कसं करू शकलो याला दुसरं एक मला कारण आहे की मी माझं वाचन विचार तर पहिल्यापासूनच आहे, तो माझा वाचण्याचा जो ट्रेंड बदलला. खरं वाचन कशाला म्हणतात, मी साधारणतः 1994ला जे बाकीच्या लोकांमध्ये जे समज गैरसमज आहेत, पण तो सर्व समभाव मांडणारा आणि शिक्षणाला महत्त्व देणारा असा एक म्हणजे महाराष्ट्र सेवा संघ आहे, त्याच्याशी जोडलं गेलं. आणि त्याची जोडल्यामुळं मला हे जे थोर महात्म्य खरं म्हणजे शिक्षण देते आपल्याला, तो कुठल्याही जातीचा असू द्या, त्या सर्व जातीला पुढे आणण्यामध्ये शिक्षण देण्यामध्ये जे महामानवाने काम केलेलं आहे, म्हणजे तुम्ही शिक्षण घेऊ शकला आणि तुम्ही एखाद्या नोकरीच्या पदावर पोहोचू शकता. हा इतिहास आपल्याला नवीन पिढी शिकत नाही, आणि तो मला मी त्याचा फार विवेकानं अभ्यास केला तो. आणि खरं म्हणजे नोकरी झाल्यानंतर मी जवळ पुढे यावं म्हणून किती कष्ट घेतलेले आहेत, आणि त्या कष्टामुळे आपण या आतापर्यंत स्टेजवर आलेलो आहेत. त्यामुळे आपल्याकडून 4 गोष्टी चांगल्या झाल्या पाहिजेत या हेतूनच मी काम केलं. शेवटी माणूस स्वार्थी प्राणी आहे, तो स्वार्थ कधी ना कधी पाहतो, पण तो स्वार्थ करत करत सुद्धा परमार्थ करता येतो हे मला त्या शिकवणीमधून बघायला मिळालं. आणि पाहिजे 3 एकर फक्त जमीन होती, त्याला म्हणून तुला शेड नेट देतो, पण तिथे भाजीपाला नर्सरी तुला करावं लागेल. त्यावेळेस भाजीपाला नर्सरी मराठवाड्यात कुठेही नव्हती, सगळी पश्चिम महाराष्ट्रातून रुपयाची. त्यांनी हो म्हणला आणि त्यांनी टमाटे लावले, कारण तो टमाट्याचा ड्रायव्हर होता, टमाट्याचा ट्रकवर ड्रायव्हर होता तो. आणि मग ती मी गेल्यावर म्हणलं की सर का केलं नाही तू नर्सरी का सुरू केलं नाही साहेब, मग असं काहीतरी काढणं सांगितली. पण तो टमाटा शेडनेटमध्ये जमत नाही, त्याची वाढच होते नुसती, फळं लागत नाहीत. आणि त्यानंतर त्याला कळालं की आता ह्याला काय फळं लागणार नाही, ते उपटून टाकलं. त्यानंतर मग नर्सरी केली. त्या ट्रक ड्रायव्हरच्या नर्सरीचा आणि त्यानंतर त्याला जोडलेल्या व्यवसायाचा आजचा टर्नओव्हर 32 कोटीचा आहे. आंबेकर नावाचे शेतकरी आहेत. असे अनेक शेतकऱ्याचं मी जे ज्या व्हिडिओ केलेले आहेत त्याचं अनेक लाखाने अनेक कोटींनी इथं तांबेवाडीचे काय शेतकरी असतील त्यांना विचारून पाहत, त्या व्हिडिओमुळे त्यांच्या गावामध्ये काय आर्थिक क्रांती झालेली आहे. ते बालाजी तुपे नावाचे शेतकरी